कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यातील देशमुखवाडी येथे कोयना नदीवरती हे धरण बांधण्यात आलं. हे रबल कॉन्क्रीटचं धरण आहे. धरणाचे बांधकाम 1956 मध्ये सुरू झाले आणि सन 1962 मध्ये पूर्ण झाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 16 मे 1962 रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. धरणाचा मुख्य हेतू जलविद्युत निर्मिती असून त्यासोबतच आवर्षण प्रवण भागात सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या धरणाचा सांडवा मध्यभागी आहे. यात 6 दरवाजे आहेत. आज कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील एक मोठा जलविद्युत प्रकल्प असून त्याची एकूण स्थापित क्षमता 1960 मेगावॅट आहे. धरणाची साठवण क्षमता 105.25 TMC आहे. वीज निर्मिती क्षमतेमुळे कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेषा मानली जाते. पावसाळ्यात पूर नियंत्रणासाठीही हे धरण महत्त्वाची भूमिका पार पाडतं. कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा 1 व 2 आणि टप्पा 4 मधून वीज निर्मितीसाठी वापरून झालेले पाणी कोळकेवाडी धरणात टप्पा 3 मध्ये येते व पुनर्वीज निर्मिती करून वाशिष्ठी नदीपात्रात सोडले जाते. टप्पा 3 कोळकेवाडी जलाशय हा संतुलन जलाशय म्हणून वापरला जातो. या प्रकल्पातील टप्पा 4 चे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पातील पाणी जलविद्युत निर्मिती करता वापरण्यासाठी 2 वेळा म्हणजे सन 1999 मध्ये आणि सन 2012 मध्ये लेक टॅपिंग करण्यात आलं. हा देशातलाच नव्हे तर आशिया खंडातला पहिलाच प्रयोग होता. हे दोन्ही लेक टॅप यशस्वी झाले. सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेचा आपल्या अभियंत्यांनी अत्यंत हुशारीने उपयोग करून घेतलाय.